या देशाचा इतिहास जेव्हा लिहिला जाईल ना, तेव्हा त्यात नमूद करा, या गर्विष्ठ सत्ताधारी वर्गाने पुन्हा एकदा शेतकऱ्यांची गळचेपी केली। शेतकरी जेव्हा त्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी दिल्लीला येत होता, तेव्हा त्यांना रोखण्यासाठी सिमेंटच्या मोठमोठ्या भिंती बांधल्या गेल्या, मोठमोठे खड्डे खोदले गेले आणि त्या खड्ड्यात नद्यांचे पाणी सोडून त्या रस्त्याचे रूपांतर नदीत केले गेले। रस्त्यावर ट्रॅक्टर पंक्चर व्हावे म्हणून मोठमोठे खिडे ठोकले गेले, बॅरिकेडची लांबच लांब रांग लावण्यात आली आणि त्यावर काटेरी तार लावण्यात आले। ड्रोननी अश्रुबॉम्ब फेकल्या जाऊ लागले, शेतकऱ्यांचे पिण्याचे पाणी बंद केले गेले, त्यांचे शौचालय तोडले गेले, त्यांच्या गाड्यांना पेट्रोल व डिझेल न मिळावे म्हणून पेट्रोल पंप बंद करण्यात आले। इतकेच काय तर जागोजागी जामर देखील लावण्यात आले, जेणेकरून कोणाला कॉल लावून मदत मागताना यावी म्हणून, आणि इंटरनेट सेवा देखील बंद करण्यात आली, जेणेकरून पत्रकारांना तेथील भयान परिस्थितीचे व्हिडिओ जनतेपर्यंत न पोहोचवता यावे म्हणून। इतके सर्व का तर या देशाचा पोशिंदा दिल्लीला पोहोचला नाही पाहिजे म्हणून। जर तो दिल्लीला पोहोचला तर आंतरराष्ट्रीय स्तरावर सरकारची नाचक्की होईल, सर्व देश सरकारवर थुथू करेल, तरी सुद्धा शेतकरी दिल्लीला येणार। तुम्ही कितीही अश्रुबॉम्ब फुडले किंवा वॉटर कॅनचा मारा केला किंवा त्यांच्यावर गोळीबार केला, तरी ते दिल्लीला येणार म्हणजे येणार। ज्या अर्थी हे शेतकरी लाल किल्ल्यावर चढू शकतात, त्याच अर्थी हे उद्या चालून PMO वर आणि संसदेमध्ये पण शिरू शकतात। हे मात्र सरकारने विसरता कामा नये।